आमभन्ते। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो नमो तस् तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो नमो तस् तस् भगवतो अरहतो सम्मा सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् बुद्धस्स। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। शरण शरणागमनं सम्पूर्णम्। आमभन्ते। पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि। मूसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादट्ठाना वैरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। साधु 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 तिसरणेन सद्दिं पन्तशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेतव्यम्। आमभन्ते। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्मपरिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्मपरिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्मपरिपट्टिया संघं पूजेमि। साधु साधु साधु। आपल्या विनंती आवाहनास मान देऊन आज या ठिकाणी वंदनीय भिक्खू संघ विशेष उपस्थित झाले आहेत। वंदनीय भिक्खू संघाचं आपण स्वागत केलेलं आहे। त्यांना आजच्या व्याख्यानाबद्दल आपण सर्वजण याचना करत आहोत। आदरणीय अशोक भाऊ यांनी रितसर पंथांना याचना केलेली आहे
आता आपण सर्वांच्या वतीने वंदनीय भिक्खूंना विनंती करूया की आम्हाला या वर्षावास कालावधी दरम्यान दत्तविहार या महत्वपूर्ण विषयावर आपण धम्मदेशना द्यावी, मार्गदर्शन करावे. अशोक भाऊ एक सूचना मांडत आहेत. हा, पूजनीय भंतेंना जेव्हा आपण विनंती करतो तर त्या विनंतीची एक विनयशील पद्धती आहे. कारण आपण भिक्षूंच्या मुखातून जे वचन ऐकतो, ते जे बुद्ध वचन ऐकू, ते अमृतवाणी आहे. आपल्यावरती त्याचे ऋण होतात आणि म्हणून त्याची एक पद्धती आहे. पण ते आम्ही सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपणास त्रिवार पंचांग प्रणाम करून याचना करीत आहोत ते आमच्यावरती अनुकंपा करून आज आम्हाला आपण धम्मदेशना द्यावी अशी आपणास नम्र याचना करतो. पूज्य भंते विनय बुद्धी. साधू 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 साधू. बुद्ध धम्म आणि संघाला श्रद्धापूर्वक, नम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून ज्यांच्या असीम अनुकंपेतून आपणाला त्रिरत्नाचा पवित्र संस्कार मिळाला, ज्यांच्या महान ब्रह्मक्रांतीमुळे आपण स्वच्छंदीपणे आपला श्वास घेत आहोत, थाटामाटात आपले जीवन जगत आहोत, त्या बोधिसत्व गुणपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला जीवितपर्यंत अभिवादन करून या व्याख्यानमालेचं आयोजन करणारे आपण सर्व बुद्धविहार समन्वय समिती, कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, श्रोते म्हणून आज ऑनलाईन आपल्या समवेत आपण जे आहात, आपण सर्वजण, त्याचबरोबर विश्वातील सर्व प्रकारचे, संपूर्ण सृष्टीतील आणि चक्रवालातील सर्व प्रकारचे सतरूप सर्वांच्या प्रती अनंत अपार मंगल मैत्री, असीम असीम मंगल कामना. वर्षावास कालावधी हा विशेषतः भिक्खूंच्या करिता असतो. या 3 ते 4 महिन्याच्या कालावधी दरम्यान भिक्खूंनी आपल्या स्वतःच्या विनय धर्माला विकसित करावयाचे असते. एकांत मिळत असतो, एकाच ठिकाणी निवास केला जातो. त्या दरम्यान भिक्खूंचे येणे जाणे किंवा भ्रमण करणे बंद असल्यामुळे एकाच ठिकाणी निवास करून आपल्या विनय धर्माला परिपक्व बनविण्याचा भिक्खू प्रयत्न करतात. भिक्खूंनी तो प्रयत्न करावा हा भगवंतांचा आदेश होता, तथागतांची ती अनुमती होती. त्या दरम्यानच्या काळात तुम्ही गृहस्थ आणि गृहिणींनी निर्माण केलेल्या निवासामध्ये, ज्याला आपण आज विहार असं म्हणतो, विहार करणे म्हणजे वास्तव्य करणे, विचरण करणे. तुम्ही निर्माण केलेल्या निवासामध्ये भिक्खू विहार करीत असतात. तुम्ही गृहस्थ आणि गृहिणींनी त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची आणि औषधोपचाराची जबाबदारी स्वीकारलेली असते. त्यामुळे निश्चिंतपणे भिक्खू आपल्या विनय धर्माला धारण करून विकसित करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतात. उर्वरित 9 महिन्याच्या 8 महिन्याच्या कालावधीत भिक्खू भ्रमण करून तथागतांच्या, भगवान सम्यक संप्रदायांच्या आदेशानुसार, आव्हानानुसार प्रचार आणि प्रसार करण्याकरिता भ्रमण करीत असतात. या दरम्यान तुम्हा श्रोत्यांना, गृहस्थ आणि गृहिणींना, उपासक उपासिकांना भिक्खू तुम्ही निर्माण केलेल्या निवासात निमंत्रित केलेले असताना, निवास करीत असताना त्यांच्या सानिध्यात आणि सहवासात राहून
आर्य श्रावकांनी दिलेले अष्टशील उपोषण परिपूर्ण पालन करणे सोपस्कर ठरत असते. भिक्खूंच्या सानिध्यात आल्यानंतर भिक्खू त्यांना उपदेश करत असतात. या अर्थाने संक्षेपात जर आपण पाहिले तर वर्षाभास हा कालावधी भिक्खूंच्या करिता किंवा ग्रस्त आणि गृहिणींच्या करिता एक फार मोठी उपलब्धी आहे धम्म धारण करण्याकरिता आणि प्रात्यक्षिक अनुसरणाने त्या धम्माला अनुसरण करण्याकरिता. थोडीशी या वर्षीच्या या कोरोनाच्या संकटामध्ये, या वैश्विक संकटामध्ये धम्म धारण करण्याची इच्छा असणारे, त्याप्रती उत्सुक असणारे आणि त्याप्रती श्रद्धावान असणारे आपण सर्वजण जरी निवासाकडे किंवा विहाराकडे आपण जाणे शक्य नाही तरी या प्रकारे टेक्नॉलॉजीचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या अधिकाराचा वापर करून या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला विलीन करण्याचा प्रयत्न करीत आहात. ऑनलाईन प्रवचनाच्या माध्यमातून वर्षाभास कालावधी आपल्यासाठी नियमितपणे उपदेश ऐकण्याकरिता, बुद्धाचा तथागतांचा उपदेश ऐकण्याकरिता एक उत्सव ठरत आहे. आणि त्यामुळे बुद्ध विहार समन्वय कृती समिती, या समितीचे मुख्य प्रवर्तक अशोकभाऊ सरस्वती आणि त्यांचे संपूर्ण सहकारी प्राध्यापक पठारे सर आणि संपूर्ण सहकारी आपण सर्व प्रशंसेस पात्र आहात. संपूर्ण श्रोते सुद्धा. शील संपन्न असलेला मनुष्यच हा धम्माकडे आकर्षित होतो आणि धम्म श्रवण करण्याकरिता उत्सुक राहतो. आपण सर्व धन्य आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या धम्मक्रांतीमध्ये विलीन करून घेतले आणि आपण त्यामध्ये विलीन झालो. ही आपली या धम्मक्रांतीमध्ये, या धम्माच्या आचरणामध्ये, या मार्गामध्ये तथागतांच्या परिपूर्णता व्हावी यासाठी सातत्याने आपल्याला धम्म श्रवण केला पाहिजे आणि तदनुसार आचरण, विचार आणि व्यवहार करण्याचे निश्चय, तसे संकल्प आपल्याला केले पाहिजे. त्याला भगवंतांनी सम्यक व्यायाम असं म्हटलेलं आहे. शील, समाधी आणि प्रज्ञेनुसार, या अष्टांगिक मार्गानुसार या धम्मश्रवणाने मनुष्याला धन्यता लाभते आणि आपण ती अनुभव करत आहात. निश्चितच आपल्याला ती अनुभवावी अशा प्रकारची एक पुनश्च मंगल मैत्री, मंगल कामना आपणा सर्वांच्या प्रती. आज जो विषय आपल्यासाठी या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे ब्रह्मविहार. पहिल्यांदा तर शब्दशः शब्दाची व्याख्या आपण जाणून घेऊया. ब्रह्म ही एक संज्ञा आहे. ब्रह्म किंवा ब्रह्मा नावाचा कोणी असा व्यक्ती होऊन गेलेला नाही. ब्रह्म किंवा ब्रह्मा नावाची अशी एखादी जात किंवा जमात नाही, असा एखादा वंश नाही. तर ब्रह्म ही एक संज्ञा आहे, एक विशेषण आहे. ज्या शब्दासोबत हे विशेषण जोडले जाते त्या शब्दाचा उच्चांक, त्या शब्दाचा अर्थ दर्शविण्याकरिता इथे दोन शब्द आपल्याला दृष्टीस पडतात. ब्रह्म विहार. विहार म्हणजे पूर्वी म्हटल्याप्रमाणे विचरण करणे, विहार करणे. आणि ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ. ते असे श्रेष्ठ की त्या पलीकडे दुसरे काहीही श्रेष्ठ नाही. ज्या शब्दाला ब्रह्म या शब्दासोबत जोडले, त्या शब्दाची व्याख्या करत असताना त्या शब्दाचा उच्चांक, त्या शब्दाची उच्चता, श्रेष्ठता दर्शविण्याकरिता एखाद्या शब्दाला ही संज्ञा जोडली जाते, एक विशेषण लावले जाते. आणि आपण आज ब्रह्म विहार बघणार आहोत. विहार म्हणजे विचरण करणे, निवास करणे, विहार करणे. आणि ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ, उच्च, महान, पवित्र, प्रसन्नतापूर्वक. तथागतांनी, भगवान सम्यक संबुद्धांनी ज्याला ब्रह्मविहार म्हटलं आहे, त्या ब्रह्मविहाराचे काही घटक आहेत. त्या ब्रह्मविहारामध्ये काही मार्ग आहेत, काही बाबी आहेत
ज्या 4 बाबींच्यामुळे ब्रह्मविहार पूर्ण होतो, ज्या 4 घटकांच्यामुळे, ज्या 4 मार्गांचे अवलंबन करण्यामुळे ब्रह्मविहार हा पूर्ण होतो, त्यामध्ये मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा यांचा समावेश होतो. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या तमाम घटकांना एकत्रित अनुभव करणारा, या तमाम घटकांचे, या तमाम मार्गाचे एकत्रित अनुसरण करणारा पुरुष असो किंवा करणारी स्त्री असो, ते ब्रह्मविहार धारण करणारे असतात. मैत्री सूत्रामध्ये, करणीय मेत्त सूत्रामध्ये भगवंतांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. केवळ एकदाच नाही तर अनेक वार भगवंतांनी ब्रह्मविहाराचा उल्लेख केलेला आहे. तथागतांच्या उपदेशामध्ये ब्रह्मविहार अनेक वार आपल्याला पाहावयास मिळतो. पहिल्यांदा एक स्पष्टीकरण मी देतो आपणास. वास्तविक मला विषय आज दुपारी 4 वाजता माहिती पडला. ऐन वेळेला 7 वाजता माहिती पडला असता तरी हरकत नव्हती, परंतु अचानक अशोक भाऊंचा फोन आला आणि अशोक भाऊंनी मला विषय सांगितला. मी अशोक भाऊंना त्याही वेळेला म्हणालो की ब्रह्मा या शब्दाबद्दल काही बुद्धिविलासी स्वतःला बौद्ध म्हणून घेणारे, पुस्तकं वाचून भाषण करणारे लोक शंका निर्माण करतात आणि मग त्याची शंका मांडतात. लोकांना जोर देऊन असं सांगतात की हे बौद्ध साहित्य नाही, हा बुद्धाचा उपदेश नाही, कारण इथे ब्रह्मा हा शब्द येतो, भगवान हा शब्द येतो. वास्तविक भगवान हा बुद्धत्वाचा एक गुण आहे. ब्रह्मा नावाचा कोणी एखादा देव किंवा देवता किंवा अशा प्रकारचा एखादा व्यक्ती होऊन गेलेला नाही. तर तुमच्या माझ्यामध्ये, प्रत्येक विहारामध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये, पुरुष आणि स्त्रियांच्या मध्ये ही अवस्था आहे. जर ती मार्गक्रमण करत असताना आपण परिपूर्ण केली तर त्या अवस्थेचा आपणाला कुणालाही लाभ होतो, आपणाला अनुभव होतो. तेव्हा आधी पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाकले पाहिजे की हे हिंदू धर्माच्या संस्कृतीतील, हिंदू वाङ्मयातील शब्द आहेत. वास्तविक हिंदू वाङ्मय हे 11व्या-12व्या शतकामध्ये लिहिले गेले, तेव्हा तयार झाले. बौद्ध वाङ्मय किंवा बौद्ध साहित्य हे 4व्या-5व्या शतकामध्ये तयार केले गेले आणि त्यापूर्वी सुद्धा बुद्धाचा उपदेश 2600 वर्षापूर्वीचा, ज्यामध्ये या शब्दांचा, या विशेषणांचा उल्लेख होतो. त्यामुळे आपण हा भ्रम डोक्यातून काढून टाकला पाहिजे की ब्रह्म किंवा ब्रह्मा, भगवान अशा प्रकारचे शब्द हिंदू धर्मातील आहेत आणि ते बौद्ध धर्मातील नाहीत. हा एक भ्रम आहे, ती भ्रांती आपण दूर करावी. पूर्वी म्हटल्याप्रमाणे ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ आणि विहार म्हणजे विचरण करणे, निवास करणे. मनुष्य हा कुठेही असो, मनुष्य हा कुठेही असो, कोणत्याही अवस्थेत असो, मनुष्य हा कुठेही असो आणि कोणत्याही अवस्थेत असो, मनुष्य हा सदैव आणि सदैव ब्रह्मविहारामध्ये विचरण करत असलेला असावा. भगवंतांनी तेथे वर्णन केले की जो ब्रह्मविहार धारण करतो तो कधी पशु योनीत उत्पन्न होत नाही, तिर्यक योनीत उत्पन्न होत नाही. हे पशु योनी किंवा तिर्यक योनी किंवा अशा प्रकारच्या नरक योनी यासारख्या योनीत उत्पन्न होणे याचा अर्थ काय? जसे ब्रह्मविहाराचा पहिला घटक म्हणजे मैत्री. ज्या मनुष्यामध्ये अन्य सत्वरूपांच्या प्रती, पशु पक्षी प्राणीमात्र, जीवजंतू आणि मानवमात्रांच्या प्रती मैत्री नसेल तर अर्थातच तो मनुष्य हिंसक असेल. आणि हिंसक असलेल्या मनुष्याला आपण पशु असे म्हणतो, पशु समान असे म्हणतो. अर्थात जेव्हा एखाद्या मनुष्याच्या मनात हिंसक वृत्ती उत्पन्न होते, हिंसक विचार उत्पन्न होतो, तेव्हा निश्चितच तो व्यक्ती हा पशुयोनीत त्या क्षणाला उत्पन्न होतो. नरक योनी ज्याला म्हटलेला आहे भगवंतांनी, नरक याचा अर्थ जमिनीच्या आत असलेल्या या ज्या संकल्पना आहेत ते थोतांडा. नरक याचा अर्थ होतो अत्यंत तीव्र असे दुःख, आणि हे एवढे प्रचंड असणारे दुःख की जे दुःख कोणी शब्दात व्यक्त करू शकत नाही किंवा शब्दात कोणालाही ते वर्णन करणे शक्य होत नाही. त्याला नरक असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. जेव्हा जेव्हा एखादा मनुष्य मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा याचा तिरस्कार करतो
जेव्हा जेव्हा एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री मैत्री, करुणा, मुदिता, अपेक्षा या मार्गातून परावृत्त होतो, तेव्हा तेव्हा त्याच्या हातून घडणाऱ्या कृत्यामुळे त्याला प्रचंड वेदना भोगाव्या लागतात. त्यांना या ब्रह्मविहारापासून परावृत्त झाल्यामुळे त्यांच्या हातून ब्रह्मविहाराच्या अगेन्स्ट, विरोधात जे काही कृत्य घडून येतात, त्या कृत्याच्या दुष्परिणामाने त्याचे विपाक त्यांना भोगावे लागतात, सोसावे लागतात. त्या त्यांना भोगाव्या लागणाऱ्या पीडा, यातना, तो त्रास, त्या वेदना, ते कष्ट एवढे प्रचंड असतात की ते शब्दात कुणाच्या समोर व्यक्त करू शकत नसतात. एवढे प्रचंड आणि प्रचंड असे दुःख ब्रह्मविहारापासून परावृत्त झालेल्या माणसाला भोगावे लागत असतात. ते कोणत्याही क्षणी, यामधून कोणीही मनुष्य हा चुकलेला नाही किंवा कोणीही मनुष्य त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. कर्मबंधनातून जर मनुष्याला मुक्ती मिळवायची असेल तर मनुष्याने तथागतांच्या उपदेशिलेल्या धम्ममार्गाचे अवलंबन करत असताना प्राधान्यपूर्वक ब्रह्मविहाराचा अवलंब केला पाहिजे. या ब्रह्मविहारामध्ये सर्वत्र आपणाला चारही घटकांच्या मध्ये, मग ते तुमचा ग्रस्त गृहिणींचे पंचशील असो किंवा ग्रस्त गृहिणींनी धारण केलेले अष्टशील उपसत असो किंवा प्रबोधितांनी, श्रमणांनी धारण केलेले दशशील असो किंवा आम्ही भिक्खूंनी धारण केलेले पातिमोक्षशील असो, ब्रह्मविहाराच्या प्रत्येक घटकाला शीलाचाच आधार आहे आणि शील स्वरूप ब्रह्मविहार परिपूर्ण अवलंब करणे सोपस्कर ठरत असते. मैत्रीच्या अर्थाने आपणाला असे कळेल, पूर्वी आपण ऐकलेले आहे, मैत्री आणि शील याचा संबंध कसा येतो. मैत्री आणि शील यांचा संबंध कसा येतो तर पहिलेच पंचशिलातील असो, अष्टशिलातील असो किंवा प्रबोध्या दशशिलातील असो अथवा पातिमोक्ष समरशिलातील असो, जे पहिलेच शील आहे प्राणातिपात न करण्याचे. अर्थात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, तथागतांचा धम्म जाणून घेत असताना, आत्मसात करत असताना, वाचन करत असताना, श्रवण करत असताना भगवंतांनी जर असे म्हटले आहे की मानव मात्रांनो तुम्ही हे करू नका, तर भगवंतांनी त्याच्या अगेन्स्ट हे सुद्धा सांगितले आहे की तुम्ही काय करावे. हे करू नका असे सांगत असताना भगवंतांनी असेही सांगितले आहे की तुम्ही काय करावे. केवळ हे करू नका असे म्हणून भगवंतांनी सोडून दिले असते तर माणूस हा भुचकळ्यात पडला असता, माणूस अडचणीत आला असता की मग हे करू नका, ते करू नका, हे करू नका, ते करू नका, मग करावे तर काय करावे, जगावे तर कसे जगावे. तुम्ही व्यावहारिक असणारे, आपण व्यावहारिक असणारे लोक व्यावहारिकतेमध्ये असे अलिप्त जीवन जगू शकत नाही. भगवंतांना या गोष्टीची जाण होती, तथागतांना तो बोधिचक्षु होतात आणि मग भगवंतांनी वर्णन केले की हे करू नका. जेव्हा हे करू नका असे सांगतात त्यावेळेला भगवान त्याच्या अगेन्स्ट हे करावे असेही सांगतात. प्राणातिपात करू नका, अन्य प्राणी मात्रांच्या शरीरातून रक्त काढू नका असे सांगत असताना भगवंतांनी त्याच वेळेला त्याच्या अगेन्स्ट सांगितलेले आहे की मानव मात्रांनो, संपूर्ण चक्रवालातील अणुरेणू समान का असेनात, दृश्य असेनात की दृश्य असोत की अदृश्य का असेनात, सूक्ष्म असो की स्थूल असो, नर असो की मादी असो, चालणारे असो की सरपटणारे असो, दोन पायाचे, चार पायाचे, बिना पायाचे असोत की बहुपायाचे असोत, जलाशयावर तरंगणारे असोत की भूपृष्ठाच्या आत असणारे असोत, वायूच्या वातावरणावर तरंगणारे असोत किंवा वृक्षावर राहणारे असोत, अरण्यात असणारे असोत, दगडावर राहणारे असोत, अशा संपूर्ण चक्रवालातील सर्व प्रकारच्या सत्वरूपाच्या प्रती मैत्री करा. म्हणजे प्राणातिपात करत असताना जी हिंसा मनात उत्पन्न होईल, जे वैरत्व आणि जे शत्रुत्व, जो क्रोध, जो द्वेष, जी ईर्ष्या, जी सूडबुद्धी उत्पन्न होईल ती नष्ट होईल. अर्थात मैत्रीचा एवढा दूरपर्यंत प्रचंड प्रभाव आहे की मैत्रीच्या प्रभावाने
मनुष्यामध्ये असणारे सर्व आश्रव गळून पडतात. मनाची मलिनताही मैत्रीच्या प्रभावाने दूर होते. प्राणातिपाताच्या अगेन्स्ट, प्राण्यांची हिंसा करण्याच्या अगेन्स्ट किंवा मी स्वतः हिंसा न करता इतरांच्या हातून हिंसा करण्याच्या अगेन्स्ट, मी जर स्वतः सबंध सत्वरूपांच्या प्रती, चक्रवालातील जीवजंतू, पशुपक्षी, प्राणीमात्र आणि मानवमात्रांच्या प्रती मैत्रीचा भाव बाळगला तर ही मैत्री म्हणजे मी ज्याप्रमाणे सुखी आहे. मग आता एक गोष्ट पूर्वी आधीच आपण लक्षात घ्या, मैत्री आणि करुणा एकमेकांशी निगडीत आहेत. करुणा आणि मुदिता एकमेकांशी निगडीत आहेत. मैत्री, करुणा आणि मुदिता या उत्पन्न होण्याचा आधार, तो अंतिम आधार आहे आणि ते म्हणजे उपेक्षा. मैत्री, करुणा, मुदिता असल्याशिवाय उपेक्षा उत्पन्न होत नाही आणि मैत्री असल्याशिवाय करुणा उत्पन्न होत नाही. करुणा असल्याशिवाय मुदिता उत्पन्न होत नाही. या प्रत्येक घटकाचा विशाल असा अर्थ आहे आणि तो आचरणाने, विचाराने आणि व्यवहाराने आपणाला अनुसरण केला पाहिजे, अवलंब केला पाहिजे. एक सुसंस्कृत मनुष्य ज्याला म्हणावे, सुसंस्कृत मनुष्याच्या जीवन जगण्याचा आधारच हा ब्रह्मविहार आहे. एखादा मनुष्य जेव्हा सुसंस्कृत दिसतो तेव्हा त्या मनुष्याची सर्वत्र दृष्टीस पडलेल्यांच्या वाचीतून, वाणीतून, दृष्टीस न पडलेल्यांच्या वाणीतून सुद्धा केवळ ऐकीव असल्याने त्या मनुष्याचे गौरव होतात, त्या मनुष्याची प्रशंसा होते. सुसंस्कृत आपले व्यक्तिमत्व सुसंस्कृत घडविण्याकरिता प्रत्येक मानवमात्रांना हा ब्रह्मविहार धारण केला पाहिजे. त्यातील पहिला मार्ग म्हणजे मैत्री. मैत्री ही केवळ प्राणातिपातापुरतीच मर्यादित नाही. मी प्राण्यांची हिंसा करणार नाही एवढ्यापुरतीच मर्यादित नाही, किंवा मी प्राण्यांच्या शरीरातून रक्त काढणार नाही एवढ्यापुरतीही ते मर्यादित नाही. मैत्रीचा हॅलो, म्हणते आवाज येतोय? बनतेंच्या कनेक्शन मध्ये काहीतरी अचानक प्रॉब्लेम झालेला दिसतो आहे. कनेक्ट होतील ते. हा, हो हो, होतील. हा, म्हणते तुम्ही जॉईन करा. हॅलो, हा बनते. हा बनते, तुम्ही जॉईन झाल्यात. हा बोला, आता बोला बनते, बोला. तो आवाज येतो. आता येत आहे. हा, आता हो, आवाज येतो आहे. व्हिडिओ, हा येस, व्हिडिओ पण आला, ऑडिओ पण आला. ओके. सर्वांना म्यूट करा. हो, इतर सर्वजण म्यूट आहेत. आवाज येत आहे मला. हा आवाज ऍक्च्युली मी फक्त तुमचा आणि माझा दोनच माईक चालू आहे. हा,
कोणीतरी एक आहे, माईक कोणाचा तरी चालू आहे. केला पण हा केला. आता क्लिअर आहे. ओके. हो बोला. मी आपणास सांगत होतो, माझ्याकडे सेशन संपले होते. मी आपणास सांगत होतो की मैत्री आणि मैत्रीचा अर्थ हा अत्यंत विशाल आहे. मैत्रीचा अर्थ हा अत्यंत विशाल आहे. त्यामुळे मी जसे पूर्वी म्हणालो की ब्रह्मविहार हा शिलाशी संलग्न आहे. त्यातील पहिल्याच शिलाचा जर आपण विचार केला तर केवळ मग आता प्राणातिपात न करणे किंवा प्राण्यांच्या शरीरातून रक्त न काढणे एवढ्यानेच मनुष्याची मैत्री परिपूर्ण होत नाही. पूर्वी आपण ऐकलेल्या एखाद्या माणसाने असे म्हटले की मी एखाद्या प्राण्याची हत्या करत नाही, परंतु जर त्यांनी खाली बसा, पाऊस गेला, छत्री बंद, पाय दुखते. पण जर एखाद्या मनुष्याने दुसऱ्यांच्या हाताने एखाद्या प्राण्याची हत्या केली किंवा प्राण्यांच्या शरीरातून रक्त काढले तर ते सुद्धा एक प्रकारचे वैरत्वच आहे, शत्रुत्वच आहे, सूडबुद्धी आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे किंवा लोभ आहे, मोह आहे. मैत्री ही परिपूर्ण होण्यासाठी मनुष्याचे मन स्वच्छ असावे, ते मलिन असता कामा नये. मनुष्याचे मन मलिन असता कामा नये, ते स्वच्छ असावे, ते आश्रमातून मुक्त असावे. पूर्वी देखील आपण ऐकले होते, लोभ, मोह, द्वेष, क्रोध, ईर्ष्या, स्वार्थ, अहंकार, सूडबुद्धी याला भगवंतांनी मनाचे मळ किंवा आश्रम असं म्हटलेलं आहे. मैत्रीसाठी जो बाधा आहे, मैत्रीचा अर्थ जाणून घेण्याकरिता मैत्रीपूर्वक जीवन जगत असताना मैत्रीच्या मार्गामध्ये जो बाधा आहे तो आधी जाणला पाहिजे. आणि मैत्री चित्त उत्पन्न होण्यासाठी मनावर हे मलिनतेचे उत्पन्न झालेले जे स्तर असतील, हे जे मलिनता असेल, ही मलिनता त्या चित्तामध्ये मैत्री उत्पन्न होण्याकरिता एक फार मोठी बाधा आहे आणि ती महत्वपूर्ण बाधा आहे. तेव्हा मैत्री ब्रह्मविहार धारण करत असताना, मैत्री या श्रेष्ठ गुणाला, या श्रेष्ठ आचरणाला धारण करत असताना मनुष्याला मनाची मलिनता दूर केली पाहिजे, आश्रवांना दूर केले पाहिजे. जे काही शील आपण सर्व ग्रहण करत असतो, मग पंचशील असो, अष्टशील असो, दशशील असो अथवा पातिमोक्ष समरशील असो, ते सर्वच्या सर्व शील आपणाला आपले मन निर्मळ व्हावे यासाठी ग्रहण करावयाचे असतात. आपण ते करत असतो. आणि जोपर्यंत एखाद्याचे मन मलिन आहे तोपर्यंत त्याचे चित्त हे मैत्रीयुक्त असू शकत नाही. मैत्रीनंतर मैत्री आधार ठरते करुणेचा. करुणा म्हणजे दया नाही, करुणा म्हणजे सहानुभूती सुद्धा नाही. दया आणि सहानुभूतीची व्याख्या अत्यंत अल्प आहे, ती अत्यंत छोटी आहे. करुणा ही अत्यंत विशाल आहे. करुणा ही अत्यंत विशाल आहे. ज्याप्रमाणे बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान सम्यक संबुद्धांच्या हृदयात मानव मात्रांच्या प्रती महाकरुणा उत्पन्न झाली आणि मानव मात्रावर अनुकंपा करून भगवान सम्यक संबुद्धांनी मानव मात्रांच्या हितासाठी, कल्याणासाठी, बहुजनांच्या हितासाठी, कल्याणासाठी, सुखी जीवनासाठी, देव आणि मनुष्यांच्या हितासाठी आणि सुखासाठी हा मार्ग वर्णन केला, या धम्माचा उपदेश केला. ज्या पाठीमागे हेतू हा स्वार्थ मुळीच नव्हता, उपदेश करण्याच्या पाठी स्वार्थ हा हेतू मुळीच नव्हता, किंवा बुद्धत्व प्राप्तीनंतर 45 वर्षपर्यंत भगवान सम्यक संबुद्धांनी महापरिनिर्वाणापर्यंत कुठल्याही अणुरेणू समान एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या गोष्टीची अपेक्षा कधी बाळगलेली नव्हती. तर केवळ आणि केवळ स्वतः धोके पत्करून, स्वतः भिक्षान्न मागून, अरण्यात निवास करून, पायी प्रवास करून, अनवाणी पायाने पायी प्रवास करून मानव मात्र सुखी व्हावेत याकरिता तथागतांनी उपदेश केला. आणि अत्यंत सूक्ष्मपणे तथागतांनी उपदेश केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे वर्णन करताना म्हणतात की आत बाहेर काही न ठेवता भगवंतांनी उपदेश केला आहे. भगवंतांनी आनंदाला असे म्हटले होते
त्यानंदा आत बाहेर काही न ठेवता तथागतांनी उपदेश केलेला आहे. याचा अर्थ असा की एक अणुरेणू समान सुद्धा अशी एखादी गोष्ट राहिलेली नाही की जी मानवाच्या कल्याणासाठी उपयोगी पडणार नाही. भगवंतांनी जो उपदेश केला तो परिपूर्ण आहे. हा उपदेश करत असताना तथागतांच्या मध्ये कुठलाही त्यांच्या मनामध्ये हेतू नव्हता, स्वतःबद्दल स्वार्थ नव्हता. तथागतांनी हे करत असताना कधीही स्वतःची प्रशंसा सुद्धा केली नाही. आपणा सर्वांना ठाऊक असावे, संघामध्ये सुद्धा भगवंतांनी आपले विशिष्ट असे स्थान निर्माण केले नाही. भिक्खू संघाची स्थापना केल्यानंतर, संघाची वृद्धी झाल्यानंतर भगवंतांनी सारीपुत्त भिक्खूंना संघाचा सेनापती बनविले. स्वतःच्या हातात अशी कोणतीही कमान ठेवली नाही. याचा अर्थ अत्यंत आणि अत्यंत पूर्णपणे निस्वार्थी भावनेने परिश्रमपूर्वक अनेकांच्या असंख्य मानव मात्रांच्या हितार्थ भगवंतांनी जो उपदेश केला तो तथागतांचा उपदेश, तथागतांचा तो प्रयत्न, तो त्यांचा पराक्रम म्हणजे मानव मात्रांच्या प्रती त्यांची असणारी ती करुणा होती. करुणा ही अत्यंत विशाल आहे. भगवंतांना आपण महाकारुणिक असे म्हणतो. बुद्धत्व प्राप्तीनंतर तथागतांच्या चित्तामध्ये उत्पन्न झालेली जी द्विधा होती की हा अत्यंत श्रेष्ठ असलेला मार्ग, हा अत्यंत सखोल असलेला मार्ग, हा विशाल असलेला मार्ग जर मानव मात्रांना मी उपदेशिला आणि मानव मात्रांनी त्याचे अनुसरण केले नाही तर उपदेश करण्याचा, सांगण्याचा काय अर्थ. पुन्हा तथागतांच्या मनात काही क्षणांनी उत्पन्न होत होते की नाही, संबंध मानव मात्र ज्याप्रमाणे मी सुद्धा असंख्य कोटी कल्पापर्यंत दुःख भोगत आलो आणि भोगण्यासाठी उत्पन्न झालो, त्याप्रमाणे इथे असलेला प्रत्येक माणूस हा असंख्य कोटी कल्पापासून दुःख भोगत आहे आणि तो सातत्याने दुःख भोगत आहे, दुःख भोगण्यासाठी उत्पन्न होतो आहे. त्या दुःखाचे निराकरण झाले पाहिजे आणि मानव मात्र दुःखातून मुक्त झाले पाहिजे. गेल्या 2600 वर्षापर्यंत मानव मात्रांनी विश्व स्तरावर तथागतांच्या या ब्रह्मविहाराला धारण केले आणि त्यातील मैत्रीपूर्ण करुणा अनुसरण केली, करुणेचा अवलंब केला. ते सर्व प्राणी मात्रांच्या प्रती सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त झाले. करुणा म्हणजे दया नसून, करुणा म्हणजे सहानुभूती नसून, हृदयात उत्पन्न झालेला अन्य सत्वरूपांच्या हितासाठी आणि सुखासाठी उत्पन्न झालेला तो भाव. आताचे उदाहरण जर आपण पाहिले तर अनेक लोकांच्या मनामध्ये कोरोनाच्या या संकट काळामध्ये निर्धन असलेल्या गोरगरिबांच्या प्रती फार मोठी सहानुभूती उत्पन्न झालेली दिसली. त्यांनी दयाही केली. त्यांची ती सहानुभूती किंवा त्यांची ती दया म्हणजे तथागतांनी वर्णन केलेली करुणा नव्हे. ती करुणा नव्हती. करुणा म्हणजे माझ्या मुखात जाणारा एक पूर्ण घासाचा गोळा त्यातला अर्धा काढून जर मी कुणाला देतो, प्रसंगी मला मरण आले तरी मी ते पत्करेल, परंतु इतरांचा प्राण वाचण्यासाठी मला जे करावयाचे असेल, मी जे करू शकेल, मला जे करणे शक्य असेल ते मी केले पाहिजे आणि ते मी करावे असा भाव हृदयामध्ये उत्पन्न होतो. तेव्हा प्राणी मात्रांच्या प्रती, मनुष्याच्या मनामध्ये, सत्वरूपांच्या प्रती, पशुपक्ष्यांच्या प्रती, जीवजंतू आणि मानव मात्रांच्या प्रती ही करुणा उत्पन्न होते. करुणा ही दृष्टीस पडणारी नाही किंवा करुणेचा आव आणून दया म्हणून किंवा सहानुभूती म्हणून त्याला करुणा म्हणून त्याला प्रदर्शित करण्याने ती करुणा म्हणजे ब्रह्मविहार ठरत नाही. करुणा उत्पन्न होण्याने तो मनुष्य, भगवंतांनी तर असे म्हटले आहे की करुणावान असलेला मनुष्याची कांती सकाळून दिसते. करुणावान असलेला मनुष्य हा स्वतः निरोगी असतो. करुणावान असलेला मनुष्य हा विपुल संपत्तीला प्राप्त होतो. ही संपत्ती म्हणजे भौतिक संपत्ती नव्हे. ही संपत्ती, हे वैभव म्हणजे त्या मनुष्यामध्ये असलेला सुसंस्कृतपणा, त्या मनुष्यामध्ये असलेले त्याचे असणारे चारित्र्य, त्या मनुष्यामध्ये त्याची असणारी, त्याच्या कर्माच्या प्रती असणारी त्याची संतुष्टी,
त्याची असणारी प्रसन्नता, त्याचे आनंददायी आणि समाधानी सुखमयी जीवन हे त्याचे वैभव ठरत असते, ही त्याची संपत्ती ठरत असते. करुणा या प्रकारच्या संपत्तीचा आधार आहे. मैत्री परिपूर्ण होण्यानेच मनुष्य हा करुणेकडे वळेल किंवा करुणा मनुष्याला त्याच वेळेला आदर्श वाटेल आणि करुणा मार्गाचा मनुष्य अवलंब करेल. करुणावान असलेला मनुष्य हा मुदिता भावना करू शकतो. मुदिता मी पूर्वी देखील आपणाला माझ्या एका या संवादामध्ये आपणाला असे सांगितले होते की या सर्व बाबी तथागतांचे जे तत्व आहे ते अत्यंत विशाल आहे. आपणाला जो काही तासाभराचा वेळ मिळतो त्या वेळामध्ये एकाच वेळेला आपण अनेक तत्व परिपूर्ण अर्थाने वर्णन करू शकत नाही. परिपूर्ण तर सोडाच, अगदी 2% अर्थाने सुद्धा आपण ते वर्णन करू शकत नाही. अगदी संक्षेपामध्ये आणि अत्यंत संक्षेपामध्ये आपण हे वर्णन करतो आहोत. मी आता त्या उदाहरणाचे वर्णन पुन्हा करणार नाही. पूर्वीच्या माझ्या एका संवादामध्ये मी आपल्याला विंचवाचे एक उदाहरण सांगितले होते. पाण्यामध्ये मृत्यूसाठी म्हणजे जीव वाचविण्यासाठी धडपडणारा आणि तडपडणारा विंचू 2 वेळा तथागतांच्या हाताला त्याने डंक मारला तरी तथागतांनी आपली झिज सोडली नाही आणि त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर काढून त्याचा प्राण वाचविला. ही तथागतांची करुणा होती. आपण बुद्धत्वाचे स्मरण यासाठीच करतो की बुद्धत्वामध्ये असणारे जे गुण आहेत, बुद्धांनी ज्या मार्गाचा प्रत्यक्ष अवलंब केलेला आहे तो मार्ग आपणाला अवलंब करावयाचा आहे, त्या मार्गाचे आपणाला अनुसरण करावयाचे आहे. अर्थातच प्राणीमात्रांच्या प्रती सुद्धा भगवंतांच्या हृदयामध्ये असलेली जी करुणा होती ती अत्यंत विशाल होती. श्रावस्तीमध्ये एकदा भगवान विचरण करत असताना एका भिक्खूला कुष्ठरोग झालेला होता आणि कुष्ठरोगाच्या कारणाने डोक्याच्या केसापासून पायाच्या तळव्यापर्यंत त्या भिक्खूच्या शरीरावर जखमा झालेल्या होत्या. त्या जखमांतून दुर्गंधी वाहत होती. त्यामुळे त्या भिक्खूला जवळ कोणी येऊ देत नव्हते आणि त्या भिक्खूच्या जवळ कोणी जात नव्हते. जवळजवळ 2 आठवड्यापर्यंत तो भिक्खू धम्मश्रवण करण्याकरिता धर्मसभेमध्ये तथागतांना दृष्टीस पडला नाही. तेव्हा भगवंतांनी एके दिवशी धम्मगारामध्ये प्रवेश केला. उपदेश करण्याकरिता भगवान आले. आसनस्थ होण्याच्या आधी भगवंतांनी प्रवेशद्वारातच भिक्खूंना प्रश्न विचारला की भिक्खूंनो, तो भिक्खू काही दिवसांपासून उपदेश ऐकण्यासाठी येत नाही, कारण त्यावेळेला तथागतांची अनुमती घेतल्याशिवाय भिक्खू विहार सोडत नसत, दुसरीकडे जात नसत. भगवंतांना हे ठाऊक होते की त्या भिक्खूने अनुमती घेतलेली नाही. तेव्हा भिक्खूंनी भगवंतांना उत्तर दिले की भगवान, त्या भिक्खूच्या शरीरावर कुष्ठरोगाच्या जखमा झालेल्या आहेत, त्याच्या शरीरातून पच वाहत आहे, पू वाहतो आहे आणि त्यातून दुर्गंधी वाहते आहे. त्यामुळे त्या भिक्खूच्या जवळ कोणी जात नाही आणि त्याला आपल्या जवळ कोणी येऊ देत नाही. तेव्हापासून त्या भिक्खूला भिक्षान्न मिळत नव्हते आणि जवळजवळ 2 आठवडेपर्यंत तो भिक्खू अन्नापासूनही वंचित होता, त्याला अन्नही मिळत नव्हते. भगवंतांनी त्यावेळेला उपदेश केला नाही. करुणेचा अर्थ, तथागतांची करुणा काय आहे त्याचा अर्थ या उदाहरणातून अत्यंत स्पष्ट होईल. भगवंतांनी तेथे त्यावेळेला उपदेश न करता आनंद भिक्खूला आपल्या सोबत घेतले, आपले भोजन पात्र आपल्या सोबत घेतले, त्या भोजन पात्रात पाणी घेतले. आनंद भिक्खू आणि भगवान त्या भिक्खूच्या कुटीकडे आले, निवासाकडे आले. तेव्हा भगवंतांनी आपल्या अंगावरचे वस्त्र फाडून त्या आपल्या भोजन पात्रातील पाण्यामध्ये ते वस्त्र ओले केले आणि त्या भिक्खूचे डोके आपल्या मांडीवर ठेवून त्या भिक्खूच्या डोक्यापासून ते तळपायापर्यंतच्या संपूर्ण जखमा तथागतांनी आपल्या हाताने स्वच्छ केल्या. त्याची जराही घृणा न करता, नाकाला रुमाल न बांधता भगवंतांनी त्या भिक्खूचे संपूर्ण शरीर स्वच्छ केले. ते शरीर स्वच्छ करत असताना भगवान त्या भिक्खूला बोध्यांगाचा उपदेश करीत होते. बोधीला प्राप्त करून देणारे जे 7 अंग आहेत, भगवंतांनी बोध्यांगाचा उपदेश करत करत त्या भिक्खूला मध्ये मध्ये प्रश्न विचारले की हे भिक्खू, तुझ्या शरीरामध्ये जखमांच्या कारणाने ज्या पीडा होत्या त्या आता शमन होत आहेत का, त्या कमी होत आहेत का? आणि तो भिक्खू तथागतांच्या सुमुखातून एवढ्या नजदीक तथागतांच्या शरीर स्पर्शाने
पुनीत झालेला आणि एकाग्र होऊन तथागतांचा उपदेश ऐकत असलेला तो भिक्खू भगवंतांना संतुष्टीपूर्वक प्रसन्नतापूर्वक सांगत होता, होय भगवान, आता या शरीरातील पीडा यातना कमी होत आहेत. यामध्ये चमत्कार नव्हता, यामध्ये अंधविश्वासही नव्हता, ते वास्तव होतं. बोधांगाचा अर्थही तेवढा विशाल आहे. भगवंतांनी बोधांगाचा उपदेश करत करत त्या भिक्खूचे शरीर पूर्णपणे स्वच्छ केले आणि त्या भिक्खूचा प्राण गेला, त्याचा अंतिम श्वास सुटला. भगवान त्याच्या कुटीतून बाहेर आले. त्यावेळेला बाहेर जमलेल्या भिक्खूंनी भगवंतांना प्रश्न केला की भगवान, त्या भिक्खूचा अशा प्रकारे मृत्यू झाला, त्यांची गती काय झाली असावी? त्यावेळेला भगवान म्हणाले, भिक्खूंनो, त्या भिक्खूंना सद्गती लाभली, त्यांची सुगती झाली. बाहेर असणाऱ्या भिक्खूंना आश्चर्य वाटलं. शरीरामध्ये एवढ्या प्रचंड वेदना घेऊन मृत्यू पावलेला भिक्खू, त्याचा अंतिम श्वास त्यावेळेला सुटलेला भिक्खू हा सुगतीला प्राप्त कसा होतो? भगवंतांनी सांगितले की भिक्खूंनो, ज्या वेळेला त्या भिक्खूचा अंतिम श्वास सुटला त्यावेळेला तो ब्रह्मविहारात होता. त्याच्यामध्ये मैत्री उत्पन्न झालेली होती, त्याच्यामध्ये करुणा होती, मुदिता होती आणि त्याच्या शरीरामध्ये उत्पन्न झालेल्या पीडा आणि वेदना, यातना, त्रास आणि संत्रास, कष्ट या प्रती तो उपेक्षावान झाला होता. तेव्हा भिक्खूंनो, या ब्रह्मविहाराने त्याचे चित्त पूर्णपणे स्थिर झाले आणि स्थैर्यपूर्वक त्याने आपला अंतिम श्वास सोडला, ती त्याची सद्गती ठरली. अशी अनेक उदाहरणे बुद्धाच्या जीवन काळामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. हे केवळ बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी नाही, हे आपल्याला प्रत्यक्ष अवलंब करण्यासाठी आहे. प्रत्यक्ष आपल्याला अवलंब करण्यासाठी आहे. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे ब्रह्मविहारातील या प्रत्येक घटकाचा, मी तर माझ्या पूर्वीच्या संवादामध्ये आपल्याला असेही म्हटलो होतो, असे म्हणालो होतो की एका शब्दाचा अर्थ सुद्धा अत्यंत दीर्घ आहे, एका अक्षराचा सुद्धा अर्थ आहे. एवढी प्रचंड विशाल आणि विस्तारित असलेली तथागतांची वाणी, तथागतांचा उपदेश आणि त्यातीलही महत्वपूर्ण असलेला हा मार्ग ब्रह्मविहार म्हणून आपण ओळखतो, त्यातील असणारे हे घटक हे सुद्धा अत्यंत विस्तीर्ण अर्थाचे आहेत. महासमुद्राची सीमा एखाद्या वेळेला कोणी जाणू शकेल. तंत्रज्ञान अलीकडच्या काळात आले, त्या साहाय्याने कदाचित महासमुद्राची सीमा देखील जाणता येईल, परंतु करुणा ही त्यापेक्षाही असीमित आहे. मैत्री परिपूर्ण होण्याने करुणेला मैत्रीची पुष्टी प्राप्त होते आणि मैत्री असण्याने, मैत्री परिपूर्ण होण्याने मुदिता भाव उत्पन्न होतो. मुदिता म्हणजे भगवंतांनी त्या भिक्खूची सेवा करणे, तथागतांनी त्या विंचवाचा प्राण वाचवणे, ही आणि अशा प्रकारची असणारी उदाहरणे, यातून आपल्याला दृष्टीस पडावे. भगवंतांनी त्या विंचवाचा प्राण वाचवला, भिक्खूंच्या शरीराला स्वच्छ करून त्यांना संतुष्टी मिळवून दिली, त्यांना सुगती सद्गती मिळवून दिली. याचाच अर्थ प्राण धोक्यात असण्याने मनुष्याला ज्या वेदना होतात, सत्वरूपांना ज्या वेदना होतात, त्या वेदना, त्या संवेदना, त्या पीडा आपल्या शरीरामध्ये स्वतः आपण अनुभव करणं, त्या आपण आपल्या शरीरामध्ये स्वतः अनुभव करणे, त्यातून मुक्त होण्याने आपणाला जो आनंद मिळतो, त्यातून मुक्त होण्याने आपणाला जी संतुष्टी लाभते, जे सुख लाभते, जी शांती मिळते, त्यापेक्षाही अधिक शांती, त्यापेक्षाही अधिक सुख, त्यापेक्षाही अधिक आनंद अन्य सत्वरूपांना, जीवजंतू, पशुपक्षी, प्राणीमात्र आणि मानव मात्रांना मिळावेत. अशा विशाल हृदय भावनेने जर मनुष्य हा अन्य सत्वरूपांच्या, प्राणीमात्रांच्या, पशुपक्ष्यांच्या, जीवजंतूंच्या आणि सत्वरूपांच्या प्रती भावना करतो म्हणजे मनामध्येच केवळ उत्पन्न होते असे ना. मनामध्ये जेव्हा ते उत्पन्न होते तेव्हा निर्मळ मन असेल, प्रसन्न मन असेल, पवित्र मन असेल, मनातून मलिनतेतून मुक्त झालेले स्वच्छ मन असेल, तर तो मनुष्य त्या भावना कृतीमध्ये सुद्धा अनुसरण करतो, कृतीमध्ये सुद्धा त्या भावनांचा अवलंब करतो. तेव्हा ती मुदिता त्याच्या मैत्रीला, त्याच्या करुणेला, त्याच्या आनंदाला, त्या मनुष्याच्या, पुरुष असो किंवा स्त्री, त्याच्या मुदितेला, त्याच्या मैत्रीला आणि करुणेला ती मुदिता पुष्टी देते आणि त्याची मैत्री, करुणा आणि मुदिता ही परिपूर्ण ठरते. भगवंतांनी याचे उदाहरण दिले.
भगवंतांनी मेत्तसुत्तामध्ये उदाहरण देत असताना म्हटले की ज्याप्रमाणे प्रत्येक माता तिने जन्माला घातलेल्या आपल्या अपत्याचे संरक्षण करत असते आणि ते संरक्षण करत असताना प्रसंगी बलिदान देण्यासाठी सुद्धा ती तयार होत असते. प्रसंगी बलिदान देण्याकरिता ती तयार होत असते. कशामुळे? तर त्या तिने जन्माला घातलेल्या अपत्याच्या प्रती तिच्या हृदयात करुणा उत्पन्न होते, मुदिता उत्पन्न होते. भगवान असे म्हणाले की ज्याप्रमाणे प्रत्येक माता तिने जन्माला घातलेल्या अपत्याप्रती ही करुणा उत्पन्न करून, मुदिता भावना उत्पन्न करून त्याला सुरक्षा देते, प्रसंगी त्याचा प्राण वाचविण्याकरिता स्वतःचा बळी देण्यास तयार होते, तसे मानव मात्रांनो प्रत्येक माणसाने अन्य सत्वरूपांच्या, प्रत्येक सत्वरूपांच्या पशुपक्षी प्राणीमात्र जीवजंतू यांच्या संरक्षणाकरिता आपला स्वतःचा सुखाचा त्याग करून, आपल्या स्वतःच्या आनंदाचा त्याग करून इतरांना आनंदित बघण्यासाठी केलेला पराक्रम किंवा केलेला प्रयत्न म्हणजे त्यामध्ये उत्पन्न झालेली मुदिता आणि मुदितेच्या भावनेतून त्याच्या हातून घडलेले ते कृत्य. मैत्रीमुळे करुणा परिपूर्ण होते, करुणेला पुष्टी मिळते आणि करुणेमुळे मुदिता ही परिपूर्ण होते, मुदितेला पुष्टी मिळते. हे सर्व गुण भगवंतांनी जे वर्णन केले आहेत, या सर्व गुणांचा अर्थ बंद कर, या सर्व गुणांचा अर्थ आणि आशय बुद्ध गुणांच्या मध्ये बुद्धत्वाच्या 45 वर्षाच्या त्या जीवन प्रवासामध्ये क्षणोक्षणी आपणाला पाहावयास मिळते. आणि मग हे मानव जीवन आपले हे मनुष्यत्व परिपूर्ण व्हावे यासाठी जर आपण आपल्या मनुष्य जीवनामध्ये सर्वोच्च आधार कोणता मानला असेल, सर्वोच्च आदर्श जर आपण कोणता मानला असेल, तर तो आधार किंवा तो आदर्श म्हणजे बुद्ध आणि बुद्धांनी दिलेले अन्य 2 रत्न धम्म आणि संघ. त्यामध्ये बुद्धत्व हे श्रेष्ठ आहे असे जेव्हा आपण मानतो आणि ग्राह्य धरतो, त्या बुद्धत्वाचे गुण आत्मसात करत असताना मैत्री, करुणा, मुदिता हे बुद्धत्वाचे आदर्श गुण आहेत. अर्थातच मी बुद्धाला जेव्हा शरण जातो, नियमितपणे तुम्ही जेव्हा असे पठन करत असता, अशी भावना करत असता, इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया बुद्धं कुजेमी, धम्मानु धम्म पटिपत्तिया, धम्माच्या अनुभूतीने धारण केलेला धम्माचा मार्ग, प्रतिपदा म्हणजे मार्ग किंवा वाट, धम्माचा अनुभव करत करत जीवन जगण्याचा जो मार्ग मी धारण केला, जो धम्माचा मार्ग धारण केला, त्या मार्गाने मी मार्गक्रमण करतो, म्हणजे मी बुद्धाची पूजा करतो, म्हणजे मी धम्माची आणि संघाची पूजा करतो. पूजा करणे म्हणजे कर्मकांड नाही, पूजा करणे म्हणजे केवळ पठन करणे नाही, तर कृतिशील राहून त्या धम्माच्या अनुभूतीने, धम्माचा अनुभव करत करतच धम्मानुगामी होऊन त्या धम्म मार्गाने मार्गक्रमण करत जाणे. अर्थात बुद्धत्वाचा तो आदर्श, बुद्धत्वाच्या गुणातील असणारे ती श्रेष्ठता ही जेव्हा आपण धारण करतो, तेव्हा निश्चितच बुद्धांनी या ब्रह्मविहाराला धारण केलेले आहे. आणि हा ब्रह्मविहार या गुणांनी जर आपण धारण केला, तर हे गुण परिपूर्ण आपणाला त्या ब्रह्मविहाराचे अनुसरण करण्याकरिता उपकारक ठरतील. त्यानंतर शेवटचा घटक ब्रह्मविहारातील म्हणजे उपेक्षा. उपेक्षा म्हणजे कोणत्याही विषयाला, कोणत्याही वस्तूला, कोणत्याही व्यक्तीला आहे त्या अवस्थेत ऍज इट इज पाहणे. वस्तूविषयी, विषयाविषयी किंवा व्यक्तीविषयी टिप्पणी न करणे. टिप्पणी करण्याने मनुष्याच्या मनात व्यक्तीच्या प्रती अथवा विषयाच्या प्रती अथवा वस्तूच्या प्रती दुराग्रह उत्पन्न होतात. मनुष्याच्या मनात जर दुराग्रह उत्पन्न झाले, तर त्याची मुदिता, त्याची करुणा आणि त्याची मैत्री ही तेथे संपुष्टात येते. मैत्री, करुणा आणि मुदिता संपुष्टात येऊ नये आणि सातत्य त्यामध्ये असावे, यासाठी उपेक्षा हा अंतिम आधार आहे ब्रह्मविहाराचा. ब्रह्मविहाराचा अंतिम आधार अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि तो म्हणजे उपेक्षा. उपेक्षा हा मार्ग आहे, उपेक्षा ही भावना, उपेक्षा हे आचरण आहे. पूर्वी म्हटल्याप्रमाणे एखादी वस्तू जर मला आवडली नाही, तर त्या वस्तूबद्दल मी टिप्पणी करणे,
म्हणजे माझ्या मनात तिरस्काराचा भाव उत्पन्न करणे, द्वेष किंवा ईर्ष्या उत्पन्न करणे, क्रोध उत्पन्न करणे, असाच त्याचा अर्थ होईल. जोपर्यंत क्रोध, द्वेष, ईर्ष्या किंवा सूडबुद्धी किंवा अशा प्रकारची भावना उत्पन्न होत नाही, तोपर्यंत कोणत्याही वस्तू मात्रांच्या प्रती मनुष्य हा टिप्पणी करू शकत नाही. ज्याप्रमाणे वस्तुमात्रांच्या प्रती त्याप्रमाणे व्यक्तीच्या प्रती सुद्धा. एखादा व्यक्ती आपल्या सानिध्यात येतो आणि सानिध्यात आल्यानंतर त्याच्या आचरणाबद्दल, त्याच्या विचाराबद्दल अथवा त्याच्या व्यवहाराबद्दल आपण जर टिप्पणी करतो, तर आपली ती टिप्पणी करणे याचाच अर्थ त्याचे आचरण आपल्याला आवडत नाही, त्याचे विचार आपल्याला आवडत नाहीत, त्याचे व्यवहार आवडत नाहीत, असे वर्णन आपण करतो. हे न आवडणे म्हणजे त्याच्या प्रती एकतर आपल्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न व्हावी, एकतर द्वेष उत्पन्न व्हावा, एकतर क्रोध उत्पन्न व्हावा, आणि या कारणाने किंवा आपल्या मनामध्ये अहंकार उत्पन्न व्हावा, मी श्रेष्ठ असा भाव उत्पन्न व्हावा. आणि म्हणूनच एखाद्या मनुष्याने दुसऱ्या मनुष्याच्या आचरणाबद्दल, विचाराबद्दल आणि व्यवहाराबद्दल टिप्पणी करावी, ज्याला आपण टीका असे म्हणतो. त्यामुळे मनुष्य हा उपेक्षा या ब्रह्मविहाराला धारण करू शकत नाही. एखाद्या वस्तूच्या प्रती, एखाद्या विषयाच्या प्रती मनुष्याने टिप्पणी करणे, त्यावर टीका करणे, अर्थात तो विषय त्या मनुष्याच्या मनामध्ये एकतर द्वेष निर्माण करणारा ठरेल, एकतर त्या विषयामुळे त्या मनुष्याच्या मनात ईर्ष्या उत्पन्न व्हावी, क्रोध उत्पन्न व्हावा, अहंकार किंवा सूडबुद्धी उत्पन्न व्हावी आणि त्याचे मन मलिन व्हावे. ज्या गोष्टीमुळे मन मलिन होते त्या सर्व गोष्टींना हे माझे नाही, हे माझ्यासाठी नाही किंवा हे माझ्यामुळे नाही असे जाणून आहे त्या स्थितीत ते ज्याचे असेल ते त्याच्यासाठी आहे आणि ते त्याच्यामुळे आहे असे म्हणून उपेक्षाभाव उत्पन्न करण्याने या पूर्वीच्या असणाऱ्या 3 घटकांना पुष्टी मिळते. 3 घटकांना ब्रह्मविहारातील मैत्री, करुणा आणि मुदितेला पुष्टी प्राप्त होते आणि तेव्हा या सर्व 4 घटकांनी मिळून ब्रह्मविहार हा परिपूर्ण ठरतो. ब्रह्मविहार हा परिपूर्ण ठरतो. जसे तुम्ही गृहस्थ आणि गृहिणी ज्या ठिकाणी निवास करत असता, तुमच्या घराशेजारी जर समजा कोणी वाईट आचरण करणारे असतील, तर त्याला वाईट हे लेबल आपण देण्यापेक्षा त्याच्या आचरणामध्ये असलेले ते वाईट, त्याच्या विचारात असणारे ते वाईट आणि त्याच्या व्यवहारात असणारे ते वाईट, त्यालाच त्याचे विपाक भोगण्यासाठी कारणीभूत ठरणारे आहे. आणि मी जर त्याला असं म्हणालो, एखादा व्यक्ती त्याच्या शेजारी असणाऱ्यांना जर म्हणाला की तो वाईट आहे, तर दोघांच्या मध्ये एकमेकांच्या प्रती ईर्ष्या उत्पन्न होते, द्वेष उत्पन्न होतो, क्रोध उत्पन्न होतो आणि त्याचे भांडणात रूपांतर होतं. जरी तो वाईट असेल आणि त्या वाईट असणाऱ्या व्यक्ती जर त्याच्या वाईट असणाऱ्या दुर्गुणातून मुक्त करण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकलो नाही, तर मग मात्र आपण त्यावर टीका करणे, टिप्पणी करणे हे मात्र आपल्यामध्ये दुराग्रह उत्पन्न होण्याचे लक्षण आहे. जे काही दुराग्रह व्यक्तीच्या, वस्तूच्या अथवा विषयाच्या प्रती उत्पन्न होतात, ते दुराग्रह दूर करण्याकरिता पूर्वी धारण केलेल्या ब्रह्मविहारातील घटकांना सातत्याने अवलंबन करत राहणे, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या सातत्याने उत्पन्न झालेल्या या ब्रह्मविहारातील घटकांची पूर्तता उपेक्षेने होते. ज्याप्रमाणे भगवंतांच्या जीवनकाळातील अनेक उदाहरणे आपल्याला पाहावयास मिळतील. सुजाताचे सासरे ज्यांचे नाव मिगार होते. मिगार भगवंतांना अत्यंत अर्वाच्य भाषेत बोलत होता, भगवंतांचा तिरस्कार करणारा होता. मिगार जेव्हा भगवंतांचा बदला घेण्यासाठी, बुद्धधम्म आणि संघाचा बदला घेण्यासाठी तथागत ज्या ठिकाणी उपदेश करीत होते त्या ठिकाणी येत होता, तथागतांना ते दृष्टीस पडले. भगवंतांनी असे म्हटले नाही की खबरदार त्या मिगाराला इकडे येऊ देऊ नका, त्याला माझ्या जवळ येऊ देऊ नका, मला त्याच्या समोर आणू नका किंवा त्याला माझ्या समोर येऊ देऊ नका. भगवंतांनी तर तो दूर दिसल्यानंतर भिक्खूंना म्हटले, भिक्खूंनो बघा तो मिगार अत्यंत क्रोध चित्ताने येत आहे, परंतु निश्चितच येथे आल्यानंतर त्याचा तो क्रोध पूर्णपणे नष्ट होईल. त्याच्या क्रोधाच्या प्रती तथागतांच्या मनामध्ये जी उपेक्षा उत्पन्न झालेली होती, त्या उपेक्षेने भगवंतांनी त्याच्या प्रती मैत्री केली, त्याच्यावरती भगवंतांनी करुणा उत्पन्न झाली आणि मुदिता भावनेने तो प्रभावित झाला. तो बुद्धधम्म आणि संघाला शरण गेला. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या ब्रह्मविहाराला
जोपर्यंत एखादा मनुष्य गुणरूपाने आचरणाच्या, विचाराच्या आणि व्यवहाराच्या स्वरूपात धारण करत नाही आणि अवलंब करत नाही, तोपर्यंत एखादा मनुष्य हा सुसंस्कृत आहे असे म्हटले जाणार नाही. ज्या ठिकाणी मनुष्य निवास करतो त्या निवासाच्या आसपास असलेल्या सबंध सत्वरूपांच्या प्राणीमात्रांच्या, पशुपक्ष्यांच्या, जीवजंतू आणि मानव मात्रांच्या प्रती मनुष्याच्या हृदयामध्ये, चित्तामध्ये हा ब्रह्मविहार उत्पन्न असावा. हा ब्रह्मविहार धारण करून जो कोणी मनुष्य जेथे कुठे निवास करतो तेथे निवास करत असताना निश्चितच तो श्रेष्ठ पदाला प्राप्त होतो, तो गौरवास पात्र होतो. पूर्वी मी म्हटल्याप्रमाणे शेवटी पुनश्च एकदा आपण सर्वांना स्मरण करून देतो की या तथागतांच्या वाणीचा अर्थ अत्यंत विशाल आहे, अत्यंत तो विस्तृत आहे. परंतु शब्द परिचय किंवा त्या तथागतांच्या वचनाची ओळख आपल्याला व्हावी आणि ती ओळख होण्याने आपल्यामध्ये प्रेरणा उत्पन्न व्हावी. ती प्रेरणा उत्पन्न होऊन त्या परिपूर्ण त्या मार्गाला अवलंब करण्याची जिज्ञासा आणि जिद्द आपल्यामध्ये उत्पन्न व्हावी, यासाठी अशा प्रकारचे उपदेश आयोजित केले पाहिजे आणि उपदेश आपण तथागतांचे श्रवण केले पाहिजे, वाचन आपण केले पाहिजे. त्यामध्ये असणाऱ्या ज्या योग्य गोष्टी आहेत त्या सुपरित तत्वामध्ये गुणरूपाने आपल्याला दृष्टी दिसून येतात. त्या गोष्टींचा, त्या मार्गाचा, त्या बाबींचा, त्या विषयांचा आपण अवलंब करणे, आचरणात, विचारात आणि व्यवहारात खऱ्या अर्थाने आपणाला या विषयावर संकल्प या ठिकाणी सांगू शकलो. मी अजूनही वेळ माझ्या पूर्वी म्हणजे महास्तवीर असणारे एक ज्येष्ठ भिक्खू ज्यांनी 90 क्रॉस केलेली होती, त्यांचे निधन झाले आणि त्यांचे प्रेत माझ्या समोर आहे. तेथे मी त्यांच्या अंतिम संस्काराकरिता उपस्थित झालो. परंतु अशोक भाऊंनी दुपारी 4 वाजता कॉल केल्यानंतर मला तिचे स्मरण झाले. खाली त्यांच्या प्रेतदेहाजवळ अनेक भिक्खू जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा भावना करून त्यांना आपली आदरांजली अर्पण करावयाची, या कारणाने सुद्धा मी संक्षेपामध्ये आपणाला आज हा विषय सांगू शकलो. पठारे सर, अशोक भाऊ आणि आपण सर्व बुद्धविहार समन्वय कृती समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व सभासद आणि तमाम महाराष्ट्रातील, देशभरातील आणि संपूर्ण विश्वभरातील मानव मात्रांच्या प्रती, सबंध सत्वरूपांच्या प्रती, जीव जंतूंच्या प्रती, पशु पक्षी आणि प्राणी मात्रांच्या प्रती पुनश्च एकदा अनंत अपार मंगल मैत्रीसह असंख्य असंख्य मंगल कामना. बुद्ध वचनाच्या या पुण्यप्रभावाने, पुण्यप्रतापाने आपापल्या विचार आणि व्यवहार संपूर्ण स्वरूपाने सदैव सदैव समाज शांती लाभो. सर्वांची धम्मानुभावेन सदा भवन्तु ते. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता. सब्बसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. अशोक भाऊ, तुमचा आवाज खूप कमी येत आहे. अच्छा, ओके. धन्यवाद. वंदनीय. कमी वेळ बोललो मी, पठारे सर. हा हा मी आधी सांगितल्याप्रमाणे खाली सगळे भिक्षू संघ जमलेले आहेत आणि मी एकटाच वरती बसून बोलत होतो. ओके ओके ओके. त्यामुळे अत्यंत थोडक्यात मनापासून मी बोललो. धन्यवाद व्यक्त करतो. आपण अशाही परिस्थितीत आज आमच्या विनंतीला मान देऊन देशना देण्यासाठी उपस्थित झालात, त्याबद्दल बुद्धविहार समन्वय समिती आणि सर्व जे श्रोते, उपासक उपासिका आहेत त्या सर्वांच्या वतीने आपल्या समोर नतमस्तक होतो.
आपणास विनम्र अभिवादन करतो आणि आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. साधू साधू साधू. आदरणीय अशोक भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंगलमैत्री घ्यावी. मैत्रीच्या आधी एक सूचना देतो. काल आपण जी सूचना दिली होती, आवाज येतो माझा सर? आवाज येऊन राहिला? हो भाऊ, सर माझा आवाज येतो? येत आहे भाऊ, येत आहे भाऊ, येत आहे. हो. तर जी आपण दानाच्या बद्दल सूचना दिली होती, तर आपल्याला सांगायला मला खूप आनंद वाटेल. बाबासाहेबांनी रमाईला आजारपणात ज्यांच्याकडे ठेवलेलं होतं ते वराडे, त्या वराडेंचे नातू प्राध्यापक डॉक्टर अमित वराडे हल्ली देवरुखला राहतात, जिल्हा रत्नागिरीला. त्यांनी विनयबुद्धी प्रिय बनतेंना चिवरदानाची इच्छा व्यक्त केली आणि आम्ही समारोपाच्या दिवशी त्या चिवरदानाची त्यांना अनुमोदन देतो. दुसरं कौंडण्य बनतेंना प्रमिलाताई दिगंबरराव सोनवणे नागपूर यांनी चिवरदान करण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांनाही आम्ही त्यांनाही अनुमोदन देतो. त्यानंतर भदंत धम्मसारथी बनते यांना चिवरदान करण्याची भोपाळच्या वर्षाताई शिरसाट, त्यांची बहीण ज्योतिताई गवईजी परतवाड्याला राहते, सुषमाताई वानखडे जी नागपूरला राहते आणि त्यांचे भाऊ सुदेश वानखडे नागपूर आणि मिलिंद वानखडे नागपूर, या पाचही भावंडांनी मिळून धम्मसारथी बनतेंना चिवरदान आणि अष्टपुरस्कार दानाची त्यांनी आम्हाला संधी द्यावी अशी विनंती केली आणि बुद्धविहार समन्वय समिती त्यांची विनंती मान्य करते आहे. आता 2 बनतेंच्या आपल्याजवळ फक्त 2च बनते शिल्लक आहेत, ज्यांच्यासाठी आता आपल्याला चिवरदानाचे आहे. ज्या उपासकांना चिवरदान करायचं असेल, अष्टपुरस्कार दान करायचं असेल, त्यांनी माझ्यासोबत किंवा पठारे सरासोबत संपर्क करावा. सगळ्यांनी हात जोडावे. चल हो गए. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जो का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निरभय बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान. जन जन के दुखड़े मिट जावे,
फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल हो, सबका मंगल हो। मेरा मंगल तेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं। साधु साधु साधु। एक सूचना आहे, सूचना अशी की आज ज्या भंतेंचं आज निधन झालं, निर्वाण झालं, 1 मिनिटासाठी त्यांना सगळ्यांनी जागेवरच मौन, 1 मिनिटाचं मौन पाळून त्यांना आदरांजली वाहावी. अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो, उपजित्वा निरुज्यन्ति तेषां उपशमो सुखो. अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो, उपजित्वा निरुज्यन्ति तेषां उपशमो सुखो. अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो, उपजित्वा निरुज्यन्ति तेषां उपशमो सुखो. इमाय धम्मानुधम्म परिपट्टिया बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म परिपट्टिया धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म परिपट्टिया संघं पूजेमि. उद्याचा सांघिक नैतिकता या विषयावर भदंत धम्मसारथी, पूज्य भदंत धम्मसारथी यांचं प्रवचन होईल. आजच्या सारखंच आपण उद्याच्या प्रवचनाचा पण लाभ घ्यावा. पुढची सूचना पाठारसते. वंदनीय भंते विनय बोधीप्रिय यांनी आज काहीशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आपणास धम्म देण्यासाठी स्वतःला उपलब्ध केलं. आपला सर्व उपासक उपासिका यांना अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. ब्रह्मविहार ही जी संकल्पना आहे ती अतिशय साध्या सोप्या व सरळ शब्दांमध्ये आपल्या समोर मांडली. वंदनीय भंते यांचे आपण बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आभारी आहोत. तसेच आज उपासकांनी जी या ठिकाणी उपस्थिती नोंदविलेली आहे ती खरोखर विक्रमी आहे. आपण व्याख्यानमाला सुरू केल्यापासून आतापर्यंत 107 ही उपस्थिती सर्वोच्च होती. आज मात्र तब्बल 153 कुटुंब आपल्यासोबत कनेक्ट झाले. हा आतापर्यंतचा उपस्थितीचा उच्चांक आहे. याबद्दल सर्व उपासक उपासिकांचे मनापासून खूप आभार व्यक्त करतो. अशाच मोठ्या संख्येने आपण रोज 7:30 वाजता कृपया या व्याख्यानमालेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती, आवाहन आपणा सर्वांस करतो. आदरणीय आयुष्मान अशोक भाऊ सरस्वती यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं आपण पालन करूया, आदर करूया. ज्या ज्या उपासक उपासकांनी वंदनीय भिक्खू संघास चिवरदान
देण्याची इच्छा प्राप्त केली आहे त्यांच्याबद्दल मनापासून मंगल कामना व्यक्त करतो. आजचं व्याख्यान संपलं असं जाहीर करतो. उद्या 7:30 वाजता अशोक भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आपण 7:30 वाजता भेटणार आहोत एका नवीन महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन ग्रहण करण्यासाठी. थांबूया. सर्वांचं धन्यवाद. सर्वांना मनापासून सविनय सप्रेम जय भीम.